संत ज्ञानेश्वरांनी खालील श्लोकात या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे. सूर्या अध्यक्षली प्राची जगा जाणीव, वदे प्रकाशाची तैसी श्रुत्या ज्ञानाची दिवाळी करी. या शब्दात संत ज्ञानेश्वरांनी सूर्याच्या प्रकाशाचे महत्त्व सांगून माणसाच्या बुद्धीतही प्रकाश आहे असे हे सांगितले आहे. यानंतर मी सूर्यवंशी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून या विज्ञान दिनाची आम्हास माहिती सांगावी. आज राष्ट्रीय विज्ञान दिन. सी.व्ही. रमन, सर चंद्रशेखर वेंकट रमन त्यांचे पूर्ण नाव. 1928 साली सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट चा शोध लावला. बघा, योगायोगानं तो दिवस 28 फेब्रुवारी 1928 दिवस पण 28 तारखेचाच आहे आणि वर्ष पण 1928 असंच आहे. भारत सरकारनं 1986 साल पासून तो दिवस 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं, घोषित केलं. आणि तेव्हापासून आज तागायत 28 फेब्रुवारी हा दिवस पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. मगाशी मी सर चंद्रशेखर वेंकट रमन ज्यांचा संक्षिप्त परिचय असा आहे आणि थोडक्या भाषेमध्ये त्यांचं जर नाव सांगायचं म्हटलं तर सी.व्ही. रमन. त्यांनी कशाचा शोध लावला? रमन इफेक्टचा शोध लावला. कधी लावला? 28 फेब्रुवारी 1928. या बालकाचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तामिळनाडू राज्यात तिरुचिरापल्ली या ठिकाणी झाला. वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते, महाविद्यालयात शिकवायचे. आई पार्वती अलम्मा, तामिळनाडूमध्ये अम्मा असं म्हणतात, बरोबर आहे आईला. आध्यात्मिक होती. पारंपरिक आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करण्याची आवड तिला होती. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं. वयवर्ष 8 वर्षाची असतील चंद्रशेखर. घरी पुस्तकं भरपूर होती. ती भौतिक शास्त्राची पुस्तकं होती, छोटी मोठी, वेगवेगळ्या वजनाची, वेगवेगळ्या आकाराची. हा 8 वर्षातला बालक ते प्रत्येक पुस्तक काढायचा, वाजवायचा, वाजवून बघायचा. या एक हातावर ठेवायचा, या एक हातावर ठेवायचा. जाड पुस्तक असलं की ते हात खाली जायचा आणि थोडस हलकं पुस्तक असलं की, लहान मुलांना वाचनाची गोडी नसते ना, पण त्यांच्यातली चिकित्सक बुद्धी कशी जागी झाली बघा. त्या पुस्तकासोबत ते खेळायचे. कसं खेळायचे? हे पुस्तक त्यांना लक्षात आलं की मोठं आहे म्हणून ह्याचं वजन खाली जातं आणि हे छोटं आहे म्हणून हे वर राहतं. आणि ते दोन्ही पुस्तक त्यांनी खाली ठेवायचे आणि त्याला वाजवून बघायचं. जे पुस्तक मोठं आहे त्याचा आवाज कमी यायचा आणि जे पुस्तक छोटं आहे त्याचा आवाज
जास्त यायचा. ध्वनी मधला हा फरक बालवयामध्ये त्यांना जाणवायला लागला. मग हे असं का होतं? त्यांच्या मनामधली चिकित्सक वृत्ती जागी झाली. एके दिवशी अंगणामध्ये संध्याकाळी ते झोपले होते. पौर्णिमेची रात्र होती आणि स्वच्छ सुंदर निरभ्र आकाश चांगल्या पद्धतीने त्यांचं निरीक्षण करता येत होतं. आई बाबांना सगळ्यांना झोप लागली होती आणि हा छोटासा बालक त्या आकाशाचं निरीक्षण करत होता. एक तारका मोठी आहे, एक तारका छोटी आहे. काही तारकाचा पुंज गोळा झालाय. पुंज गोळा झाला म्हणजे एकत्र समूह तयार झालाय. मग हे असं का? त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आणि वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहे म्हणून त्यांनी सकाळी उठल्या उठल्या बाबांना प्रश्न विचारला, बाबा रात्री मी अवकाशाचं निरीक्षण केलं. बाळा काय दिसलं तुला? रमण म्हणाले, बाबा मला तारका दिसल्या, वेगवेगळ्या तारका. हो. मग त्या तारका आकारानं लहान मोठ्या कशा का आहेत? बघा, बाबांनी त्याची जिज्ञासा जागी केली. बाबा म्हणाले, मी जर तुला या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार नाहीस, पण तू शोध. ती जिज्ञासा वृत्ती जागी ठेवली. तुम्ही आपल्या स्वतःचं निरीक्षण करा बाळांनो. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असताना मगाशी जो श्लोक सांगितला, सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची. सूर्य पूर्वेला उगवल्यानंतर पूर्ण जगा आपल्या प्रकाशाने काय करतो? दीपमय करतो, प्रकाशमय करतो आणि अंधाराचा काय करतो? नायनाट करतो, अंधार नाहीसा करतो. हे सूर्याच्या प्रकाशाचं वैशिष्ट्य. म्हणून सी.व्ही. रमणची म्हणजे छोट्याशा चंद्रशेखरची चिकित्सक वृत्ती जागी होत राहिली. तो अशा प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत राहिला. एकदा एका मंदिरामध्ये कार्यक्रमाला तो गेला. संगीताचा कार्यक्रम होता, संगीत भजनाचा कार्यक्रम होता. आणि त्या संगीत भजनाच्या कार्यक्रमामध्ये वीणा पण होती आणि तबला पण होता. कार्यक्रम सुरू व्हायला अवकाश होता. हा छोटासा चंद्रशेखर आईपासून उठला, सगळे बसले होते आणि तो गेला. आईला पण माहित होतं की हा फुल्लड नाहीये, आगाव नाहीये. काही लेकरं आगाव असतात, तबला फोडून टाकतात, विणेची तारक तोडून टाकतात. याच्यासारखा आगावपणा चंद्रशेखरकडे नव्हता. संयमी चंद्रशेखर होता. हा त्या तबल्याच्या जवळ गेला आणि त्या तबल्यावर हे ना हाताने थाप मारली. तबल्याचा आवाज आला, प्रतिध्वनी. मग बाजूला विणा ठेवला होता, त्या विणेची तार याने छेडली, तारेचा पण आवाज आला. हा छोटासा चंद्रशेखर एकदा तबला वाजवत होता, एकदा तार वाजत होता. आणि त्या तबल्यामधून निघणाऱ्या ध्वनी आणि त्या तारेमधून निघणारा जो ध्वनी आहे त्या ध्वनीचं निरीक्षण करत होता. आणि त्याला लक्षात येत होतं की अरे ह्या तबल्याचा आवाज जास्त आहे आणि विणेचा आवाज कमी आहे. मग असं काय आहे तबल्यामध्ये की या तबल्याचा आवाज जास्त येतोय आणि ह्या विणेचा आवाज कमी येतोय. आणि त्यानं दोन्ही एकदाच वाजून बघितले, दोन्हीही सूर मिसळले एकमेकात. पण त्याच्यामध्ये जो अधिक ध्वनी होता तो तबल्याचा होता. आणि त्या तबल्याच्या ध्वनीला त्या विणेचा ध्वनी साथ करत होता. बघा, ध्वनीमध्ये निर्माण होणारी कंपन आणि शास्त्रज्ञामध्ये चिकित्सक बुद्धी कशी असते आणि ही चिकित्सक बुद्धी ते कायम कशी ठेवतात झालं. त्याच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण झाला आणि
एक प्रसंग आता मी असं सांगणार आहे की जिथून एक भारतीय शास्त्रज्ञाला त्या प्रसंगाने जन्म दिला. त्या प्रसंगानं पण बालपणीच्या आयुष्यामधले जे आपले प्रसंग असतात ना, बालपणीचं आपलं आयुष्य, तो आई बाबासोबत एकदा पिकनिकला सहलीला गेला आणि योगायोगानं ती सहल समुद्र किनारी होती. आपण गेलोय सगळ्यांनी गेलो समुद्र किनारा, ते समुद्र किनारा, वाळू, त्या लाठा, मस्त लाठामध्ये बागडणं, लाटात जेवून धडकणं, त्याच्यामध्ये लोळणं, हा जो आनंद आहे याला वैश्विक आनंद म्हणतात. काय म्हणतात? हा आनंद पैशामध्ये आपल्याला विकत घेता येत नाही. तो आनंद घेण्यासाठी चंद्रशेखर सी.व्ही. रमन आपल्या आई बाबांसोबत गेले. मग ते निरीक्षण करायला लागले समुद्राचं. आता एखादा बालक, ज्या बालकानं प्रथमच समुद्र पाहिलाय तो काय करेल? समुद्राच्या लाटांशी खेळेल, त्या वाळूमध्ये गडबडा लोळेल. समुद्राची लाट कशी हेलकावे खाते आणि हेलकावे खाल्ल्याबरोबर त्या लाटेमध्ये पडल्यानंतर जशा प्रकारे बॉल उसळी घेतो तशा प्रकारे ती लाट माणसाला त्या लाटेवर पडल्यानंतर खालीवरी करते बॉल सारखी. आणि तो जो आनंद आहे तो आनंद अवर्णनीय असतो. शब्दात त्याचा आनंद वर्णन करता येत नाही, पण त्याची अनुभूती घ्यायची असते. हा बालक अनुभूती घ्यायची सोडून, कारण यानं याच्या आयुष्यामध्ये प्रथमच समुद्र पाहिला होता. त्यानंतर त्याला लक्षात आलं की अरे हे पाणी आहे, पाणी तर पांढरं आहे, पाण्याला रंग नसतो पण एक अंदाज करतो. मग हे सगळं पाणी निळं कसं काय दिसायला लागले? त्यांनी प्रश्न विचारला, बाबा हे पाणी सगळं निळं कसं काय दिसतंय? बाबांनी उत्तर दिलं, अरे बाप बेटा, हे वरचं जे आकाश आहे ना, त्या आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यात उमटलंय म्हणून ते समुद्राचं पाणी निळं आहे, निळेश आहे. पण एवढ्याशा उत्तरावर ज्याची बुद्धी थांबते तो चंद्रशेखर कसला? तो थांबला नाही. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. मग अवकाशामध्ये ढग येतात, बरोबर? ढग पांढरे असतात. पावसाळ्याच्या दिवसात मात्र ते ढग कसे असतात? काळे असतात. मग जर ढग काळे आले तर समुद्र काळा दिसायला पाहिजे, ढग जर पांढरे आले तर समुद्र पांढरा दिसायला पाहिजे. या दोनच प्रश्नांनी, या चिकित्सक बुद्धीने त्याच्या बुद्धीचं तेज जाग केला आणि तो प्रकाशाचा शोध घ्यायला लागला. कशाचा शोध घ्यायला लागला? प्रकाशाचा शोध घ्यायला लागला की काय या प्रकाशामध्ये जादू. वय वर्ष 14 होतं त्यावेळेस. कितवीचा बालक? 8वी नाही तर 9वीचा बालक. आणि झालं तेव्हापासून त्याच्यामध्ये चिकित्सक वृत्ती जागी झाली. पुस्तक वाचत गेला पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. मद्रास विद्यापीठामध्ये गेला. गणित आणि भौतिक शास्त्राची अभ्यास करण्याची ओढ त्याला लहानपणापासूनच लागली होती, कारण लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती. डिग्री कमावली, पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि बसला एके दिवशी. साल 7 नोव्हेंबर, किती बोललो मी? 28 फेब्रुवारी 1928 चा तो दिवस. बसला तो आणि जेवढे त्यांनी इन्स्ट्रुमेंट, जेवढी साधनं जवळ घेतली होती त्या सगळ्या साधनाचा अभ्यास करायला लागला आणि शेवटी त्याला क्लिक झालं, सापडलं. काय आहे रमन इफेक्ट्स बाळानो? प्रकाशाचं परावर्तन होतं. आता हे प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय कळत नाही. म्हणजे जेव्हा प्रकाश येतो एखाद्या पदार्थावर, तो पडतो, भिंतीवर असेल, आरशावर असेल, कुठलाही पदार्थ इथं जेवढे त्याच्यावर पडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन होतं. काय होतं?
रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. म्हणजे आपण एखाद्या वस्तूवर ठोका दिला की त्या वस्तूचा आवाज होतो आणि तो आवाज निनादतो आणि त्या आवाजाचा प्रतिध्वनी आपल्या कानावर पडतो. रमन इफेक्टचा शोध लागला आणि जगतामध्ये ती थेरी हा 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 म्हणता प्रकाशित झाली. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या रमन इफेक्ट्सवर पुस्तक लिहिलं, शोध निबंध लिहिला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पाठवला, तिथल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला आणि सी.व्ही. रमनला त्यांनी बोलवलं आणि सिद्ध करून दाखव म्हणलं. सी.व्ही. रमननी ते सिद्ध करून दाखवलं आणि जगासमोर रमन इफेक्ट्स नावाने तो शोध समोर आला. प्रकाशाचं परावर्तन तो शोध लागला आणि सर चंद्रशेखर वेंकट रमन यांना 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला. जगातला सर्वोच्च पुरस्कार. ते काम करत राहिले, सगळ्या विद्यापीठामधून शिकवत राहिले. त्यांची बेंगलोरला रमन रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर तिथं भारत सरकारची संस्था आहे. जसं मुंबईला आहे भाभा अणुसंशोधन केंद्र, असं प्रत्येक शहरामध्ये, हैदराबादला आहे भाग्यनगर. ते करत राहिले काम आणि 1954 साली त्यांना भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न कोणता मिळाला. आणि 11 नोव्हेंबर, जन्म पण त्याच महिन्यामध्ये आणि मृत्यू पण त्याच महिन्यामध्ये, 11 नोव्हेंबर 1970 साली ज्यांनी रमन इफेक्ट्स जगाला दिला, हा महान शास्त्रज्ञ स्वर्गलोकी गेला. अशा सी.व्ही. रमन यांच्या चरित्राचं थोडंसं चिंतन आपण आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनी आपण केलेलं आहे. त्या बुद्धीचा प्रकाश, त्यांच्यासारखी बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी. काय उद्देश असतो बाळांनो माहित आहे? आपल्या बुद्धीची चिकित्सक वृत्ती जागी झाली पाहिजे. आपल्या बुद्धीनं विश्लेषण केलं पाहिजे. आपल्या बुद्धीनं पृथक्करण केलं पाहिजे. आपल्या बुद्धीनं अनुकरण केलं ना, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं. आणि आयुष्यामध्ये कधीही दुसऱ्याचा प्रश्न पाहून लिहायचा. जी प्रश्न मला पडले त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधलं पाहिजे. जी समस्या निर्माण झाली ती समस्या मला दूर करता येते का हे शोधलं पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या प्रसंगामधून आपल्याला ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्या आपण शिकल्या पाहिजे. आणि जे भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेले, म्हणजे आजच्या दिवशी फक्त सी.व्ही. रमन याच शास्त्रज्ञाचं स्मरण करायचं का? आर्यभट्ट, वराह मिहिर, जगदीशचंद्र बोस, जयंत नारळीकर, रमेश भटकर विद्यमान शास्त्रज्ञ, ए.पी.जे. अब्दुल कलाम या शास्त्रज्ञाची माहिती आपण मिळवली पाहिजे. त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणजे आपल्याला आयुष्यात काय बनायचंय त्याचा बोध प्राप्त होतो, दिशा मिळते. पण आजच्या प्रसंगी राष्ट्रीय विज्ञान दिन प्रसंगी शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि दुर्दैवानं आपल्याकडे हा दिवस परीक्षेच्या कालावधीमध्ये येतो. त्यामुळे त्या दिवशी प्रोजेक्ट, काही प्रयोग, काही निबंध लेखन, काही स्पर्धा, काही भाषण स्पर्धा किंवा सी.व्ही. रमन यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग सांगा किंवा काही शास्त्रज्ञाच्या चरित्रांचं वाचन करा. त्यांनी नेमकं काय शोध लावला? आपल्याकडे चरक नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला होता, त्यांनी चरक संहिता लिहिली. आपल्याकडे जेवढे ऋषीमुनी होऊन गेले का नाही तेवढे सगळे काय होते? शास्त्रज्ञच होते. सगळे. महर्षी कणाद, हे अणुरेणू म्हणतो की नाही, ह्या अणुरेणूचा शोध कुणी लावला? महर्षी कणाद यांनी लावला.
प्रत्येक अणुरेणूमध्ये. म्हणून सी व्ही रमन इफेक्टचा शोध लावल्यानंतर झालं काय, जगतामध्ये औषधशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये आणि शेतीमध्ये जे वेगवेगळे औषधं वगैरे वापरलं जातो ना, या सगळ्यामध्ये क्रांती झाली आणि औषध निर्मिती शास्त्राला एक वेगळ्या प्रकारची संजीवनी मिळाली. म्हणून हे जे नोबेल पारितोषिक दिलं जातं ना, की त्या शोधानं मानवी जीवन परिवर्तित होतं का, मानवी जीवनामध्ये काय बदल होतात का, हे पाहिलं जातं आणि मग नंतर तो पुरस्कार दिला जातो. मग तशा प्रकारची बुद्धी आपल्याला प्राप्त होवो आणि आपण सुद्धा भविष्यामध्ये या शास्त्रज्ञांनी जो निर्माण केलेला मार्ग आहे त्या मार्गाने चालावं आणि एवढ्या मुलांमधून एक जरी शास्त्रज्ञ बनला तरी आपल्या आजचा जो विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झालाय त्याचं काय झालं, सार्थक झालं असं या ठिकाणी समजूया आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.